नैना ऑप्टिकल्स, ब्रांडेड स्टाइलिश नजर और नंबर के चश्मे मिलने का बाएतमाद मरकज। जमेत उस सालियात के पास ताबानी किराना के बाजू में मालेगांव। 21 तारखेला आंदोलन छेडलं असता सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिला होता का तुमच्या मागणीची पूर्तता न झाल्यास आम्ही कायदेशीररित्या गुन्हा दाखल करू. रक्त 1% काय पण एक थेंबही मोसम नदीमध्ये येणार नाही. रस्त्यावर बेकायदेशीर कत्तल होणार नाही. सर्व नियमांचं पालन डावलून सर्व नियम धाब्यावर बसून महानगरपालिकेने उल्लंघन केलं. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्याकडून सुद्धा उल्लंघन झालं. कुठल्याही प्रकारे कायदेशीररित्या कारवाई झालेली नाही. आम्ही या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करणार होतो. आमच्यावर बंधन लादल्या गेलं. तुम्ही ते कार्यक्रम करू नका, रद्द करा, कोणाला बोलू नका, हिंदूवादी लोकांना सांगू नका. एवढंच काय, कुठल्याही कार्यकर्त्याला बोलू नका. ठीक आहे, काय हरकत नाही. मग मी एकटा परिस्थितीची जाणीव घेतली का आपण 9चा टाइम दिला आहे. मी 9 वाजता आलो तर या भागातून रक्त येत होतं. इथून पाईपमधून रक्त लिकेज होत होतं. ते रक्त परत मोसम नदीत खाली जाऊ राहिलं. सर्व परिस्थितीची पाहणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो शब्द दिला होता आम्ही गुन्हे दाखल करू, फोनवरती बोलणं झालं होतं. तर तशी समस्या निर्माण झाल्यावर मी 1.5 तासात मालेगावला येईल. मग त्यात तो हटास घेऊन आम्ही निषेध म्हणून मी एकटा या ठिकाणी आंदोलनाला बसलो. आंदोलनाला बसल्यानंतर आता अप्पर साहेब आलेले आहेत, जिल्हा अधिकारी. त्यांनी सांगितलं का संबंधित जे विभागीय अधिकारी असतील त्यांच्यावरती आम्ही निलंबनाची कारवाई करतो. रीतसर त्यांनी कारवाई करावी, जेणेकरून या विषयावरती गांभीर्य तरी कळेल आणि येणाऱ्या काळात तरी त्याची दखल घेतल्या जाईल. आज तर घेतल्या गेली नाही, म्हणून आम्ही महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो. काय मागणी केलेली तुम्ही आता हे उठण्यासाठी? मागणी केली का मोसम नदीमध्ये जे रक्तमिश्रित पाणी येतं त्याच्यापासून जल प्रदूषण आणि संपूर्ण नदी प्रदूषण आहे. जर तुम्ही मोसम नदीचा वरचा भाग बघितला साल्यल मुरलेरचा, तर त्या ठिकाणी असं शुद्ध परिस्थितीत पाणी आहे. हे पाणी आणलं आम्ही मोसम नदीचं, साल्यल मुरलेरचं. त्याचा आम्ही अभिषेक करणार होतो. त्याच्या अभिषेक करण्यावरती बंदी ठेवून दिलं बाजूला. आम्ही शंखनाद करणार होतो, करू नका. महिला गंगेला पवित्र मानता, सर्वच मानता. ही पूजनीय, ही निसर्गाने दिलेली देण आहे. तिची आम्ही पूजा करणार होतो. ती पूजा बी करून दिली नाही. काहीच करायचं नाही. धार्मिक विधी कुठलाही करायचा नाही. एक प्रकारे धार्मिक विधीवर गदा पोलीस प्रशासनाने आणली. त्याच्यामुळे आम्हाला परत या ठिकाणी निषेध म्हणून